भगवान पिता रात्री शरदोत्फुल्लमल्लिकः वीक्षरन्तुं मनश्चक्रे योगमायामुपाश्रितः। भगवान परमात्म्याने शरद पौर्णिमेच्या रात्री भगवान परमात्म्याला गोपिकांबरोबर विहार करण्याची इच्छा निर्माण झाली, रमण करण्याची इच्छा। म्हणून भगवान परमात्म्याने योग मायेचा आश्रय घेतला आणि योग मायेचा आश्रय घेऊन रात्रीचा विस्तार केला। भगवंताच्या ब्रह्मदेवाच्या 6 महिन्याची रात्र केली आणि आज भगवान परमात्म्याने त्या शरद पौर्णिमेच्या रात्री सुंदर अशी गोड आवाजात बासरी वाजवली। पण ही बासरी मात्र सर्वांना ऐकू गेली नाही। जसं भगवान परमात्म्याने 2दा बासरी वाजवली। काल आपण वेणुगीत श्रवण केलं। पहिल्यांदा भगवान परमात्म्याने बासरी वाजवली, ती सर्वांना ऐकू गेली, सर्वांवर त्यांचा परिणाम झाला। चरावर आणि अचरावर, सजीवावर आणि निर्जीवावर दोघांवर परिणाम झाला। पण आज भगवान परमात्म्याने जी बासरी वाजवली ती सर्वांना ऐकू गेली नाही। मग ज्या ज्या गोपिकांनी हेमंत ऋतूमध्ये कात्यायनी मातेची पूजा केली होती आणि श्रीकृष्ण परमात्मा आम्हाला पती रूपामध्ये प्राप्त व्हावा, भगवान परमात्म्याने ज्यांचं वस्त्रहरण चिरहरण लीला केली होती आणि ज्यांचं अज्ञान रूपी अहंकार रूपी आवरण नष्ट केलं होतं, त्याच गोपिकांना ती बासरी ऐकू आली। ज्या गोपिका भगवंताचा तो आनंद उपभोगण्याकरता या गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्या आहेत, त्या गोपिकांकरता भगवान परमात्म्याने बासरी वाजवली। निशम्य गीतं तदनंगवर्धनं व्रज श्रिय कृष्ण ग्रहीत मानसा आजग्मुरन्योन्यमलक्षितोद्यमात् सयत्र कांतो जवलोल कुंडला। भगवान परमात्म्याने बासरी वाजली। ती बासरी जेव्हा गोपिकांच्या कानावर पडली तर त्या सर्व कामधाम विसरल्या आणि घरकाम सर्व टाकून भगवान परमात्म्याकडे निघाल्या। लिंपंत्य प्रमुजंत्योन्या अंजंत्य काश्चलोचने व्यत्यस्तव्यस्त्राभरणा काश्चित कृष्णांतिकं ययुः। एक गोपिका आपल्या मालकाला जेवण वाढत होती। वाढता वाढता हातात पोळी घेतली, वाढणार तेवढ्यात बासरी कानावर पडली, तशीच पोळी हातामध्ये घेऊन निघाली। एक गोपिका आपल्या मालका करता शिरा बनवत होती। शिरा बनवता बनवता हातात चमचा आहे, बनवणं त्या ठिकाणी चालू आहे। ती बासरी ऐकली, तसाच चमचा घेऊन निघाली। एक गोपिका सारण्याचं आणि पोतारण्याचं काम चालू होते। सारणे पोतारणे 2 प्रकारचे असते, एक म्हणजे घराला आणि दुसरं म्हणजे तोंडाला। तर जी गोपिका घराला शेणाने सारत होती, बासरी ऐकल्याबरोबर तसेच शेणाचे हात घेऊन निघाली आणि दुसरी गोपिका शृंगार करत होती, म्हणजे मेकअप करत होती। तिने हातात पावडर घेतलंय। संस्कृत मध्ये पावडरला अंगराग म्हणतात। ते अंगराग हातावर टाकलंय आणि असं करून तोंडाला लावलं, पण पुसायचं बाकी होतं। पण तेवढ्यात भगवंताची ती बासरी ऐकायला मिळाली आणि तशीच निघाली। एक गोपिका अलंकार धारण करत होती। अलंकार धारण करता करता भगवंताची बासरी कानावर पडली। कानातला अलंकार नाकामध्ये, नाकाचा कालामध्ये उलटे सुलटे अलंकार धारण केले, तशाच प्रकारे निघाली। एक गोपिका वस्त्र परिधान करत होती।
बासरी ऐकू आल्याबरोबर उलटे सुलटे वस्त्र परिधान केले आणि तशीच निघाली. जेव्हा सर्व गोपिका धावल्या, आज मात्र त्या गोपिकांना कोणीही अडवलं, पण मात्र त्या थांबायला तयार नाही. कोण कोण अडवतंय? तावार्यमाणा पतिभिः पितृभिर् भ्रातृबंधुभिः गोविंदा परुतात्मानो न न्यवर्तन्त मोहितः. काहींना वडिलांनी अडवलं, काहींना भावांनी अडवलं, काहींना मुलांनी अडवलं, काहींना आपल्या मालकाने अडवलं, तरी सुद्धा थांबायला तयार नाही. अचानक एक गोपिका भगवंताची बासरी ऐकून घरातून निघणार तेवढ्यात पतीने दरवाजा बंद करून घेतला. जायचं नाही तू. ज्या दिवसापासून तुझ्या वडिलांनी माझ्या हातात तुझा हात दिलाय तेव्हापासून तुझ्यावर माझी सत्ता आहे. पण ती गोपिका म्हणते तुमची सत्ता या शरीरावर आहे. ते गोपिकेने आसन मांडलं, मांडी घातली आणि मनाने सर्वांच्या आधी भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ पोहोचली. परीक्षित राजाला आश्चर्य वाटलं की अशाही गोपिका गोकुळमध्ये होत्या. शुकदेवजी म्हणतात, परीक्षित, अरे त्या काही सामान्य गोपिका नव्हत्या. मग त्या कोण होत्या? त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती, श्रुती रूपे नव्हे मत प्राप्ती, म्हणून परतल्या नेती नेती, माझी सुख संगती न पवेची. वेदातल्या ज्या श्रुती होत्या, काही ज्ञानपर, काही कर्मपर, काही उपासनापर, या श्रुत्याच भगवंताचा आनंद उपभोगायला मिळावा याच्याकरता गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्या. ज्या कर्मपर होत्या त्या सुना झाल्या, ज्या उपासनापर होत्या त्या लेकी झाल्या, आणि ज्या ज्ञानपर श्रुती होत्या त्या सासवा झाल्या. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्रा. तर त्या भगवंताचा आनंद उपभोगायला मिळावा याच्याकरता वेदातून त्या श्रुती रूपा गोपिका होत्या. त्याचप्रमाणे भगवान रामचंद्र प्रभू जेव्हा मिथिला नगरीमध्ये गेले आणि त्या धनुष्याचे 2 तुकडे करून सीता मातेने भगवंताच्या गळ्यामध्ये वरमाला घातली, भगवान परमात्म्याचा आणि मातोश्री सीतांचा विवाह संपन्न झाला. भगवान परमात्मा खूप सुंदर दिसत होते. तर त्यांच्या सौंदर्यावर मोहित होऊन ज्या मिथिलावासी स्त्रिया होत्या त्यांनी मनोमन देवाला प्रार्थना केली, देवा जसं सीतेचा तुम्ही स्वीकार केला तसा आमचाही तुम्ही स्वीकार करा. भगवंत म्हणतात, या अवतारात नाही, या अवतारात एक बाणी, एक वाणी आणि एकच राणी. या अवतारात मी मर्यादा पुरुषोत्तम आहे, पण पुढच्या अवतारामध्ये या मी लायसन काढूनच येणारे म्हटले. मग त्याच मिथिलातल्या गोपीला भगवंताचा आनंद घेण्याकरता त्या गोपिकांच्या रूपामध्ये अवतीर्ण झाले. त्याचप्रमाणे दंडकारण्यातले ऋषी सुद्धा गोकुळामध्ये गोपींच्या रूपामध्ये अवतीर्ण झाले. काय झालं? सीतामातेचं हरण झालं, रावणाने सीतामातेला चोरून नेलं आणि सीतामातेचा शोध करत करत राम लखन दोघही दंडकारण्यामध्ये आले. दंडकारण्यामध्ये माहिती पडलं की दंडकारण्यामध्ये रामचंद्र प्रभू आलेत. ऋषी लोकांना आनंद वाटला आणि ऋषी लोकांनी विचार केला, आपलं 70 वर्ष 80 वर्ष वय झालंय, आपल्याला आता जेवण कोणी आपल्याला बनवता येत नाही, कपडे धुवायला त्रास होतो, मग असं करूया ना, आपण आता लग्न करून टाकू म्हटले. म्हणजे आपला जेवणाचा आणि कपडे धुण्याचा त्रास संपून जाईल, नष्ट होईल. पण मग आता या 70 वर्ष वयामध्ये 80 वर्ष वयामध्ये आपल्याला कोण मुलगी देणार आहे? पण रामचंद्र प्रभू आलेत ना, त्यांच्या चरणाचा असा महिमा आहे म्हटले, त्यांचा पाय लागला की दगडाची बाई होते. असं, अरे मग चला ना, मग त्यांच्याकडून आपण दगडाकडून बाई करून घेऊ. म्हणून ज्याला जशी लागत होती त्याने तसा दगड घेतला. कोणाला 60 किलोची लागत होती त्याने 60 किलोचा दगड घेतला, कोणाला 40 किलोची पाहिजे होते तर त्याने 40 किलोचा दगड घेतला. आणि ते दगड डोक्यावर घेऊन रामचंद्र प्रभूंकडे आले, दगड समोर ठेवले. त्यांना असं म्हणायचं होतं की देवा, हे दगड घ्या आणि आम्हाला या दगडापासून पत्न्या करून द्या.
पण भगवंताला पाहिलं तर एवढे ते मोहित झाले भगवंताच्या सौंदर्यावर. भगवंताच्या सौंदर्यावर मंत्रमुग्ध झाल्यामुळे, मोहित झाल्यामुळे त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, देवा हे दगड घ्या आणि आम्हालाही पत्न्या करून घ्या. रामचंद्र प्रभू म्हटले, या अवतारात नाही, या अवतारात मी मर्यादा पुरुषोत्तम आहे, पुढच्या अवतारामध्ये तुम्ही गोपी रूपामध्ये या. तर त्याच दंडकारण्यातले ऋषी गोकुळामध्ये, वृंदावनामध्ये गोपीच्या रूपामध्ये अवतीर्ण झाले. आणि आज भगवान परमात्म्याने त्यांनी जी आयुष्यभर तपश्चर्या केली त्या तपश्चर्याचं फळ महारास लीलातून आनंद देण्याकरता भगवान परमात्म्याने बासरी वाजवली आहे. तर मग आज भावाने अडवलं, वडिलांनी अडवलं, मालकाने अडवलं तरी थांबणार आहेत का? अनंत जन्मापासून ज्या आनंदा करतात त्या तपश्चर्या करत होत्या आणि तो आनंद देण्याकरता भगवंताने आमंत्रण दिलंय, कशाला थांबतील त्या? म्हणून धावत धावत येत आहेत. सर्व गोपिका जेव्हा भगवान परमात्म्या जवळ पोहोचल्या तर भगवान परमात्म्याकडे पोहोचल्यानंतर भगवान परमात्म्याने सर्वांचं स्वागत केलं. स्वागतम भो महाभागा प्रियम किम करवाणि वह ब्रजस्यानामयं कश्चित् ब्रूतागमन कारणम्. आगतम स्वागतम सुस्वागतम. गोपिकांनो तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. गोपिकांना अत्यंत आनंद वाटला. बघा ना, अनंत जन्मापासून आपण तपश्चर्या ज्या आनंदाकरता करत होतो तो आनंद देण्याकरता भगवान परमात्म्याने बासरी वाजवून आपल्याला निमंत्रण दिलं, बोलवलं. बघा ना आता किती सुंदर अशा प्रकारे स्वागत करतोय. सर्व गोपिका अत्यंत आनंदात आहेत, भाव विघोर मग्न होऊन प्रसन्न आहेत. आणि त्या गोपिका प्रसन्न होऊन जेव्हा त्या भगवंताजवळ पोहोचलेल्या आहेत, भगवान परमात्म्याने लगेच प्रश्न विचारला, ब्रूतागमन कारणम. तुम्ही सर्वजण आपलं घरदार सोडून इथे कशा करता आल्या? गोपिका नाराज झाल्या. आता याने बासरी वाजवली, बासरी वाजून आपल्याला बोलवलं, आल्यानंतर स्वागत केलं आणि परत विचारतोय कशा करता आल्या? उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. कथा संपण्याच्या वेळेस आपल्या गावातील एक गृहस्थ आला आणि सर्वांना हात जोडून म्हणतो, सर्वांनी उद्या 11 वाजता माझ्या घरी यायचं बरं का. सर्वांना आमंत्रण दिलं, आपण त्याचं आमंत्रण स्वीकारलं आणि दुसऱ्या दिवशी बरोबर 11 वाजता त्याच्या घरी गेलो. त्याने सर्वांचं स्वागत केलं, या 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 या. खूप आनंद वाटला मला. बसण्याकरता आसन दिलं आणि लगेच प्रश्न केला, कशा करता आला तुम्ही? आता काय प्रश्न करणार? तुला माहिती तू काल आला होता ना कथेमध्ये बोलवण्याकरता, आमंत्रण तू दिलं, आम्हाला बोलवलं, आम्ही आलो तर तू स्वागतही केलं. आता तुला माहिती तू आम्हाला कशा करता बोलवलं? तसं भगवान परमात्म्याने बासरी वाजून आमंत्रण दिलं, आल्यानंतर स्वागत केलं आणि पुन्हा प्रश्न विचारतायत. ब्रूतागमन कारणम. भगवंत म्हणतात, हा आता मला कळालं. आज शरद पौर्णिमा आहे आणि आज शरद पौर्णिमेचा पूर्ण चंद्र चांदणे पाहण्याकरता तुम्ही आले आहात. बघा किती सुंदर असं चांदणं पडलंय. गोपिकांनी मान हलवली, नाही नाही, आम्ही आतापर्यंत अशा अनेक पौर्णिमा गेल्या आणि आम्ही अनेक चांदणे पाहिले, चंद्र पाहिला. मग कशा करता पाहिले तुम्ही? रात्रीच्या वेळेस शरद पौर्णिमेच्या दिवशी ही वनाची शोभा पाहण्याकरता आले का? बघा किती सुंदर असं वन आहे. दृष्टम वनम पाहिलं का? दृष्टम वनम कुसुमितम राकेश कर रंजितम यमुना नील लिजय जत्त तरु पल्लव शोभितम. किती सुंदर असं वन आहे बघा. पाहिलं? आता जा आता घरी. म्हटले आम्ही वनाची शोभा पाहण्याकरता आलेलो नाही. त्यांनी सुद्धा पुन्हा मान हलवली, नाही नाही आलो. मग कशा करता आले तुम्ही? हा आता समजलं, तुमचं मालका बरोबर भांडण झालंय म्हणून रुसून तुम्ही इथे आलेले आहात. पण ऐका, एकदा वडिलांनी आपला विवाह ज्यांच्या बरोबर केला तो आपल्या करता परमेश्वरा समान आहे. पती परमेश्वरा समान असतो. म्हणून त्या पतीला कधीही सोडून नाराज होऊन जायचं नसतं. मग तो पती कसाही असो नाहीतर मग कसाही असो,
समजलं का तुम्हाला? तो कसाही असो का कसाही असो, परंतु त्याच्या बरोबरच राहणं हे पतिव्रतेचं कर्तव्य, पतिव्रतेचा धर्म आहे. जर तुम्ही पतीला सोडून माझ्याकडे आलात तर तुमची जिकडे तिकडे अपकीर्ती पसरेल, तुम्हाला कलंक लागेल, तुमच्या चरित्रावर डाग लागेल. पतीला सोडून परपुरुषाकडे जाणं हे कधीही कल्याणकारक नसतं, कीर्तिकारक नसतं. अस्वर्ग्यम अयशस्कम च फल्गो कृच्छम भयावहम जुगुप्सितम च सर्वत्रम औपपद्यम कुलस्त्रियाः. म्हणून कुलवान स्त्री आपल्या पतीला सोडून कधीच परपुरुषाकडे जात नाही. का? ती कुलवान असते, तिला अपकीर्ती होण्याची भीती असते. म्हणून आपली अपकीर्ती होऊ नये, कीर्ती टिकून राहावी याच्याकरता ती कधीच पतीला सोडून परपुरुषाकडे जात नाही. आणि तुम्ही आलात. अशा प्रकारे भगवान परमात्माने 10 प्रश्न विचारले. गोपिकांनी विचार केला, आता जर आपण याला उत्तर दिलं नाही तर हा अशाच प्रकारे प्रवचन चालू ठेवील, म्हणून आपण याला उत्तर द्यावं. मग त्या गोपिकांनी उत्तर देण्याकरता एक सुंदर गीत गायलं. याला श्रीमद भागवतामध्ये प्रणय गीत असं म्हणतात. भगवान परमात्म्याकडे आपल्या प्रेमाची कबुली गोपिकांनी केलेली आहे. त्या गीतातून त्याला म्हणतात प्रणय गीत. आजपर्यंत भगवान परमात्मा अनुकूल होते पण गोपिका प्रतिकूल असायच्या. आज मात्र गोपिका अनुकूल आहेत पण भगवान परमात्मा प्रतिकूल आहेत. आणि भगवान परमात्म्याला वाटलं की यांच्या अंतःकरणात माझ्याविषयी स्नेह आहे, प्रेम आहे, पण या प्रगट करून दाखवत नाही आहेत. यांनी प्रगट करून दाखवावं याच्याकरता हे प्रश्न विचारलेले आहेत. मग आपलं प्रेम प्रगट करण्याकरता त्या गोपिका प्रणय गीताद्वारे भगवंताला प्रार्थना करतात आणि हात जोडतात. मैवं विभोर्हति भवान गदितुं नृशंसं संत्यज्य सर्व विषयान् तव पादमूलम् भक्ता भजस्व दुर्वग्रहमात्यजस्मान् देवो यथादि पुरुषो भजते मुमुक्षुन्. त्या गोपिका म्हणतात, कन्हैया मैवम असं बोलू नका. अरे जन्मोजन्मी आम्ही तपश्चर्या केली तुमचा आनंद उपभोगण्याकरता, आणि त्या आनंदाकरता जो आम्ही गोपी रूपामध्ये अवतीर्ण झालो, तुम्ही आम्हाला बोलवून आता घरी पाठवतायत असं बोलू नका. आम्ही तुमच्या भक्त आहोत आणि भक्त देवाची सेवा करण्याकरता देवाकडे येत असतो. तुम्ही म्हणतायत की पती परमेश्वर असतो, परमेश्वरा सोडून तुम्ही का आल्यात? तर त्या गोपिकांनी कृष्णाला एक गोष्ट सांगितली. ती गोष्ट आता मी तुम्हाला सर्वांना सांगतो आणि त्या गोष्टीच्या नंतर तुम्हाला प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचंय. त्या गोपिका म्हणतात, कन्हैया एका मुलीचा विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर थोड्या दिवसात त्या मुलीचं आपल्या पतीवर प्रेम जडलं. हीच आपली भारतीय संस्कृती आहे. अगोदर मॅरेज नंतर लव, ही आपली संस्कृती आहे. पण पाश्चात्य संस्कृती काय म्हणते, नाही नाही अगोदर लव मग मॅरेज. अगोदर आपल्या संस्कृतीमध्ये विवाह होतो आणि मग पतीवर प्रेम जडत असतं. तर त्या मुलीचं आपल्या पतीवर प्रेम जडलं. एक क्षण देखील ती पतीशिवाय राहायची नाही आणि योगायोगाने पतीला 15 दिवसाकरता परदेशामध्ये जावं लागलं. ती म्हटले माझं सुद्धा तिकीट काढा, मला सुद्धा तुमच्या बरोबर यायचंय. अगं नाही नाही तू येऊ शकत नाही, तिथं प्रोजेक्ट काम आहे, माझं भरपूर काम आहेत, मला तुला नेता येणार नाही. अगं 15 दिवसाचा प्रश्न आहे, काय हरकत आहे, तू थांब ना घरी. पण म्हणते 15 दिवस किती असतात? थोडीशी अडाणी होती, निरक्षर. 15 दिवस किती असतात तिला हे सुद्धा माहिती नव्हतं 15 किती असतात असं. मग त्या पतीने काय केलं, म्हणे बघ 10 रेषा 15 रेषा अशा ओढल्या भिंतीवर. दिवस उजाडला की एक रेष पुसायची,
दुसरा दिवशी दुसरी रेष करता करता ज्या दिवशी भिंतीवरच्या सर्व रेषा पुसल्या जातील त्या दिवशी मी घरी येईन. पती निघून गेले. सकाळ उठ झाल्याबरोबर ती पहिली रेष पुसायची, दुसरी रेष पुसायची. करता करता 14 रेषा पुसल्या गेल्या. 15वा दिवस उगवला. पण पती जात असताना पतीने आपला एक फोटो त्याच्याकडे दिला होता, पत्नीकडे, की जोपर्यंत मी घरामध्ये येत नाही तोपर्यंत हा फोटो म्हणजेच मी आहे, माझी सेवा कर. म्हणून पतीची आज्ञा म्हणून त्या फोटोची सेवा करायची. कुठपर्यंत? जोपर्यंत मी घरात येत नाही तोपर्यंत. तुझा सेवेचा नियम आहे ना, मग 15 दिवस तो खंड होऊ नये म्हणून माझ्या फोटोची सेवा कर. जेव्हा 15वा दिवस उगवला आणि नेमकी ती फोटोची सेवा करत असताना अचानक दारावर थाप पडली. टक 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 वाजवलं. उघड, मी आलोय. मग त्या गोपिकांनी प्रश्न केला, कृष्णा, आता त्या स्त्रीने फोटोची पूजा करावी का पतीला आतमध्ये घ्यावं, पतीकडे जावं, काय करावं सांगा बरं? काय म्हणणं आहे तुमचं? पतीकडे जावं असं म्हणावं तर पतीने सांगितलं की जोपर्यंत मी घरामध्ये येत नाही तोपर्यंत हा फोटो म्हणजे मी आहे, फोटोला मी समजून माझी सेवा कर. तर या पतीची सेवा त्याच्यामध्ये अंतर पडतंय. मग काय करावं बरं? फोटोची सेवा करत राहावी तर जो खरा पती आहे तो घराबाहेर राहतोय, काय करावं? एका गावाला भागवत कथा चालू होती. एका महिलेने उत्तर दिलं, म्हणे फोटोला घेऊनच पतीला घेण्याकरता जावं म्हटले, दरवाजाची कडी उघडण्याकरता. तर साधारण उत्तर तुम्हाला काय? खोट्या फोटोची सेवा कुठपर्यंत? जोपर्यंत खरा पती येत नाही तोपर्यंत. एकदा खरा पती आला तर मग खोटा जो फोटो आहे त्याची सेवा का करायची? तसं भगवंताने हेच उत्तर दिलं की खरा पती येत नाही तोपर्यंत फोटोची सेवा. एकदा खरा पती आला तर फोटोला काय त्याची पूजा करायची? त्याला बाजूला सरायचं आणि खरा पतीला घरामध्ये आणण्याकरता, कडी उघडण्याकरता जायचं. असं भगवंताने उत्तर दिल्याबरोबर गोपिकाने टाळ्या वाजवल्या आणि टाळ्या वाजवल्यानंतर त्या गोपिका म्हणतात, कृष्णा, आम्हाला पाहिजे होतं तसं उत्तर मिळालं. म्हणजे कसं काय? आम्ही लहान होतो, जन्माला आलो, लहानाचे मोठे झालो. आमच्या आईवडिलांनी आम्हाला शाळेमध्ये टाकलं. शाळेमध्ये प्रामाणिकपणे जाऊन आम्ही अभ्यास केला, चांगले पदवीधर झालो. आणि नंतर योग्य वयाचा अनुरूप, योग्य शिक्षणाला अनुरूप, योग्य संस्कारी असा मुलगा पाहून आमच्या आई वडिलांनी माझं लग्न केलं. मग आई वडिलांनी ज्याच्यासोबत लग्न केलं, लग्न करत असताना सांगितलं, बेटा हा तुझा पती आहे आणि पतीला परमेश्वर समजून त्याची सेवा करायची. म्हणून पतीच्या वडिलांच्या आज्ञेप्रमाणे त्या पुरुषाला आम्ही पती समजून, म्हणजे परमेश्वर समजून, परमेश्वर मानून त्या पतीची सेवा करू लागलो. त्या सेवेचा परिणाम असा झाला की खरा पती, तो जगताचा पती आहे कृष्ण परमात्मा, तुझी आम्हाला भेट झाली, तुझं दर्शन झालं, तुझी प्राप्ती झाली. मग आता जो खरा पती त्याने आम्हाला बोलवलंय, तर मग खोट्या पतीची सेवा कुठपर्यंत? हाडा मासाचा जो पती आहे त्याची सेवा करत बसायची का जो खरं संपूर्ण जगताचा पती आहे, जगतपती मालक आहे, त्याच्याकडे यायचं, म्हणजे जगतपतीकडे यायचं. म्हणून आम्ही आमच्या पतीला सोडून तुझ्याकडे आलोय. कृष्णा, पती हा परमेश्वर स्वरूप असतो, परमेश्वर नसतो. परमेश्वर तू आहे. म्हणून परमेश्वर स्वरूप पतीची सेवा केल्यामुळे तुझी आम्हाला प्राप्ती झाली. म्हणून त्या पतीला सोडून तुझ्याकडे आम्ही आलोय. भगवंताला हेच पाहिजे होतं की गोपिकांना अंतःकरणामध्ये माझ्याविषयी किती स्नेह आहे, किती माझ्याविषयी श्रद्धा आहे, किती आदर आहे, तो भगवंताला पाहायचा होता. आणि ते प्रश्न विचारून भगवान परमात्म्याने गोपिकांकडून ते कबूल करून घेतलं. आणि त्या गोपिका म्हणतात, कन्हैया, जन्मच्या जन्म जरी झाली तरी सुद्धा तुझा हा आनंद प्राप्त करण्याकरता आम्ही प्रतीक्षा करणार. भगवंत म्हटले, आता प्रतीक्षेचा विषय नाही, आता तो क्षण जवळ आलाय, तो अलौकिक असा आनंद मी तुम्हाला प्रदान करणार आहे. आणि भगवान परमात्मा त्या गोपिकांना तो आनंद देण्याकरता नृत्य करू लागले.
बाहू प्रसार परिरंभ कराल कोरू नेवी स्तनाल भननर मनखाग्रपातै श्वेल्यावलोक हसितैर्व्रज सुंदरीनाम उत्तम भयन रतिपतीम रमयान चकार. भगवान परमात्मा त्या गोपिकांबरोबर नृत्य करू लागले. गोपिका सुद्धा त्या भगवान परमात्म्याबरोबर नृत्य करू लागले. पण नृत्य करता करता अचानक त्या ठिकाणी काम आला आणि काम म्हटला मी परीक्षा घेणार. म्हणे घे परीक्षा. आतापर्यंत मी अनेकांना नाडलंय. कामाजी कोतवाल याने नागविले बहुतासी. हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्यासी. जमदग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी. माझा कामाचा एवढा पगडा आहे. मज कामाचे निघाये ब्रह्मा कनेशी धरू जाये. इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा. नारद चुकला चाळा भजनाचा. कशामुळे? या कामनेमुळे. तर या कामाने भगवंतावर आपले संमोहन उच्चाटन अशा प्रकारे 5ही बाण मारायला सुरुवात केली. पण ब्रज सुंदरींबरोबर रमण करत असताना या कामाने प्रवेश करून 5ही बाण मारल्यानंतर सुद्धा भगवंताच्या अंतःकरणामध्ये कामोर्मी निर्माण झाली नाही. शेवटी तो काम भगवंताला शरण आला, नतमस्तक झाला आणि आज त्या कामाने भगवंताला एक नवीन नाव दिलं. ते नाव म्हणजे अच्युत. बोल अच्युत भगवान की जय. नवचवती स्वरूपात इति अच्युतम. जो आपल्या स्वरूपापासून कधीही त्याचं पतन होत नाही त्याला म्हणतात अच्युत. भगवान परमात्म्याने कामाला जिंकून त्या ब्रजसुंदरी बरोबर विहार करू लागले. पण विहार करता करता त्या गोपिकांच्या मनामध्ये अभिमान निर्माण झाला. बघा ना आपल्या इशाऱ्यावर कसा नाचू लागलाय. संपूर्ण ब्रह्मांड याच्या इशाऱ्यावर नाचतं आणि तो मात्र आपल्या इशाऱ्यावर कसा तातात हया करत करत नाचू लागलाय. भगवंताला सर्व सहन होतं पण अभिमान सहन होत. भगवान परमात्मा अंतर्धान झाले आणि अचानक भगवान परमात्मा अंतर्धान झाल्यानंतर त्या गोपिका रडू लागल्या, विलाप करू लागल्या. राधा राणीला पाहिलं तर राधा राणी सुद्धा बेशुद्ध अवस्थेमध्ये. न लवा चंदनू अंगी न घाला विंजन वारा हरवी न शून्य शेजारोगी माये. सर्व गोपिकांनी भगवंताच्या लीलांचं अनुकरण केलं तरी भगवान परमात्मा प्रगट होत नाही. तुळशीला विचारलं, अशोक वृक्षाला विचारलं तरी सुद्धा कोणी पत्ता सांगायला तयार नाही. सर्व गोपिका आर्ततेने भगवान परमात्म्याची प्रार्थना करू लागल्या. कानया रे कानया रे कानया रे जगजेठी. कानया रे कानया रे कानया रे जगजेठी. कानया रे कानया रे जगजेठी. कानया रे
कानया रे कानया रे कानया रे जगदे कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया रे जगदेवी कान्हैया रे कान्हैया रे जगदेवी त्या गोपिका आर्ततेने भगवंताची प्रार्थना करू लागल्या तरी भगवान परमात्मा प्रगट झाले नाही. शेवटी त्या गोपिका यमुनेच्या तीरावर आल्या आणि विचार करू लागल्या, एकदा भगवान परमात्म्याची आर्ततेने गोपी गीताच्या द्वारे प्रार्थना करूया आणि जर नाही आला तर यमुनेमध्ये आपण आपलं जीवन समर्पित करूया. म्हणून त्या गोपिकांनी सुंदर असं गीत गायलं. भागवतामध्ये अनेक प्रकारचे गीत आहेत, त्या सर्व गीतामध्ये सुंदर असं गीत म्हणजे गोपी गीत आहे. जो रात्रीच्या वेळी गोपी गीताचा पाठ करतो भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्याच्यावर प्रसन्न होतो आणि त्याच्यावर कृपा करतात. गोप्य ऊचुः जयति तेधिकं जन्मना व्रज जयत इंदिरा शश्वतत्र हि दयित दृश्यता दीक्षुता अत्यंत सुंदर असं हे गीत आहे. गोपिका या गीतातून भगवंताला प्रार्थना करतात, जयती ते धिकम जन्मना व्रज. हे प्रभू, तव जन्मना, तुझ्या जन्मापासून ही ब्रजभूमीचा महिमा विशेष वाढलाय. आधी विशेष महिमा वैकुंठाचा होता, पण जोपर्यंत तुम्ही या ठिकाणी अवतीर्ण झाले नव्हते तोपर्यंतच आपण वैकुंठ सोडून या ब्रजभूमीमध्ये अवतीर्ण झाला तर वैकुंठापेक्षा या ब्रजभूमीचा महिमा विशेष वाढला. त्यामुळे या ठिकाणी लक्ष्मी सुद्धा आपल्या सान्निध्यात नांदू लागली. हे प्रभू, आम्ही आपल्या अशुल्क दासिका आहोत. आम्ही कोणतं शुल्क घेऊन आपली सेवा करणार नाहीयेत. आमचा तुम्ही स्वीकार करा. आम्हाला वियोगरूपी अग्नीमध्ये जाळून मारू नका. आतापर्यंत आमच्यावर अनेक संकट आलीत. या संकटापासून तुम्ही आम्हाला वाचवलं. कशापासून वाचवलं? कालिय नागाच्या विषापासून, विषजलापेयात मोठमोठे राक्षस आले, तृणावर्त आला, आघासुर आला.
या व्याल राक्षसांपासून तुम्ही आमचं रक्षण केलं. इंद्र कोपला आणि केवढा पावसाचा वर्षाव केला, पण त्या पावसापासून सुद्धा तुम्ही आमचं रक्षण केलं. अनेक प्रकारापासून तुम्ही आम्हाला वाचवलंय प्रभू. मग या कारणाकरता वाचवलं होतं का? वियोगरूपी अग्नीमध्ये जाळण्याकरता? प्रभू, तुम्ही प्रत्यक्ष भगवंत आहात, केवळ नंदाचा पोरगा आहात म्हणून आम्ही तुमची सेवा करतोय, भक्ती करतोय असं नाही. तर अखिल देहिनाम अंतरात्मदृक्, तुम्ही सर्व देहीधारांच्या अंतरात्मा आहात, सर्वांचे अंतर्यामी आहात, हे जाणून आम्ही आपली भक्ती करतो. अशा प्रकारे सुंदर असं गोपीगीतामध्ये आपले अंतःकरणातले भाव जेव्हा भगवान परमात्म्याजवळ प्रगट केले, तर भगवान परमात्म्याला स्वतःला थांबवू शकले नाही आणि भगवान परमात्मा प्रकट झाले. एते गोप्य प्रगायन्त्य प्रलपन्त्यश्च चित्रधा रुरुदु सुस्वरं राजन् कृष्ण दर्शन लालसा. कृष्ण दर्शनाच्या लालसेने ज्या गोपिका रुदन करत होत्या, रडत होत्या, त्या रडत असताना भगवान परमात्मा प्रगट झाले. कसे प्रगट झाले? तासामाविर्भूच्छौरी स्मयमान मुखांबुज पीतांबरधर श्रग्वी साक्षान मन्मथ मन्मतः. भगवान परमात्मा पीतांबर धारण करून, सुंदर असं रूप धारण करून भगवान परमात्मा प्रगट झाले. शुकदेवजी म्हणतात, परीक्षित, भगवान परमात्मा एवढे सुंदर दिसत होते की मदनाच्या मनाचं सुद्धा मंथन करून टाकेल एवढे भगवान परमात्मा सुंदर होते. आणि भगवान परमात्मा जेव्हा त्या गोपिकांमध्ये प्रगट झाले आणि गोपिकांना म्हटले, गोपिकांनो, जोपर्यंत मनुष्य वियोगाचं दुःख सहन करत नाही तोपर्यंत संयोगाचा आनंद माणसाला प्राप्त होत नाही. जोपर्यंत मनुष्य भुकेची पीडा सहन करत नाही तोपर्यंत अन्न खाण्याचा आनंद त्याला प्राप्त होत नाही. जोपर्यंत तहानेची पीडा सहन करू शकत नाही तोपर्यंत पाणी पिण्याचा आनंद त्याला मिळत नाही. जोपर्यंत उन्हाचं दुःख सहन करत नाही तोपर्यंत सावलीचा आनंद मिळत नाही. तसं विप्रलंभ के विना संयोग की पुष्टी नाही होतीये. म्हणून तो वियोग प्रकट करण्याकरताच मी अंतर्धान झालो होतो, परंतु आपल्या अंतःकरणाची उत्कट प्रेमावस्था पाहून मी प्रगट झालो आणि तो दिव्य आनंद मी आपल्याला देणार आहे. पुन्हा भगवान परमात्मा नृत्य करू लागले. भगवान परमात्मा जसे नृत्य करतात तसे शुकदेवजींची शब्दशैली सुद्धा नृत्य करते. शुकदेवजी वर्णन करतात, पादन्यासैर भुजविदुतिभिः सस्मितैर भ्रूविलासैर भज्यन्मध्ये चलकुचलपटै कुण्डलैर्गण्डलोलैः स्विद्यन्मुख्य कबररशना ग्रंथय कृष्णवद्भू गायन्त्यस्तं तडित इवता मेघचक्रे विरेरु मेघचक्रे विरेजू. भगवान परमात्मा त्या ब्रज गोपिकांना महारासाचा आनंद देण्याकरता नृत्य करतायत. आपण सुद्धा मनाने भगवान परमात्म्याच्या जवळ आहोत. भगवान परमात्मा आपल्या बरोबर सुद्धा नृत्य करतोय, म्हणून आपण सुद्धा भगवान परमात्म्यासोबत नृत्य करायचे, सर्वांनी उभं राहायचंय आणि तो महारसाचा आनंद घ्यायचा आहे. राधा नाचे कृष्ण नाचे, राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपीजन, नाचे गोपीजन. मन मेरो बन गयो सखी रे पावन वृंदावन. राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपीजन. राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपीजन. क्योंकि मन मेरा बन गयो रे सखी रे पावन वृंदावन. क्योंकि मन मेरा बन गयो रे सखी रे पावन वृंदावन. राधा नाचे कृष्ण नाचे, राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपीजन, नाचे गोपीजन. मन मेरो बन गयो सखी रे पावन वृंदावन. मन मेरो बन गयो सखी रे पावन वृंदावन. राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपीजन. राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपीजन. मन मेरो बन गयो सखी रे पावन
रास रचो है गोपिन के संग गाना रास रचो है रास रचो है रास रचो है गोपी के संग गाना रास रचो है सूरज नाचे चंदा नाचे नाचे तारागण सूरज नाचे चंदा नाचे नाचे तारागण सूरज नाचे 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 सूरज नाचे तारा नाचे नाचे तारागण सूरज नाचे चंदा नाचे नाचे तारागण क्योंकि मन मेरो बन गयो सखी रे पावन वृंदावन क्योंकि मन मेरो बन गयो रे पावन वृंदावन गंधर्व नाचे ऋषि मुनि नाचे नाचे देवगण नाचे 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 देवगण क्योंकि मन मेरो बन गयो सखी रे पावन वृंदावन क्योंकि मन मेरो बन गयो रे पावन वृंदावन ओ राधा नाचे कृष्ण नाचे नाचे गोपी जन राधा नाचे कृष्ण नाचे नाचे गोपी जन क्योंकि मन मेरो बन गयो सखी